नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह विजडम हब या यूट्यूब चॅनलवरती, जिथे आपण आयुष्याचा खरा अर्थ शोधतो, अनुभवतो आणि त्यातून शिकतोही। आज आपण बोलणार आहोत अशा एका विषयावरती जो आपल्या सर्वांच्या मनात अधूनमधून डोकावतो, तो म्हणजे सकारात्मक विचार आणि तो घालवण्यासाठीचे 5 सोपे पण प्रभावी उपाय। चला तर मग सुरुवात करूया। नंबर 1 आहे विचारांना नकार द्या, पण स्वतःला नाही। नकारात्मक विचार येणं हे सामान्य आहे, पण त्यात अडकणं हे आपल्या हातामध्ये असतं। एखादा विचार तुम्हाला सतत खाली खेचतोय, मग स्वतःला एकदाच ठामपणे सांगा, हा विचार माझं वास्तव नाहीये। त्याच्याकडे पहा, त्याला ओळखा आणि तो विचार मी नाही हे समजून घ्या। नंबर 2 आहे श्वासावरती नियंत्रण। विचार हे मनातलं वादळ असतं आणि श्वास हे मनाचा रिमोट। जेव्हा विचार गोंधळ माजवतात, तेव्हा डोळे बंद करून फक्त 2 मिनिट खोल श्वास घ्या आणि सोडा। 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, 4 सेकंद बाहेर सोडा। ही साधी पद्धत मेंदूला थांबायला आणि रिसेट व्हायला मदत करते। नंबर 3 आहे विचार लिहा आणि मनातून बाहेर काढा। आपले विचार जेवढे डोक्यात असतात तेवढेच ते मोठे वाटतात, पण तेच विचार जर आपण एका कागदावरती उतरवले तर ते छोटं वाटायला लागतं। दररोज 5 मिनिट काहीही लिहा, तुमचा राग, भीती, शंका काहीही मनात ठेवण्यापेक्षा कागदावरती लिहून टाका। मन मोकळं झालं की विचार मऊ होतात। नंबर 4 आहे संगत बदला, ऊर्जा बदलेल। नकारात्मकता ही फक्त विचारातच नाही तर कधी कधी संगतीतही असते। सतत तक्रारी करणे, भीती पसरवणे किंवा तुम्हाला कमी समजणारे लोक तुमचे विचार गडद करतायत। अशा वेळी अशी माणसं दूर ठेवणं हे स्वार्थ नाहीये, स्वरक्षण आहे। सकारात्मक पुस्तकं, पॉडकास्ट आणि प्रेरणादायक लोक यांच्याशी जोडलं की विचार आपोआप शुद्ध होतात। नंबर 5 आहे कृतज्ञता, जी माणसाला सावरते। तुम्हालाही कधी विचार केलाय का, मी काय नाही मिळवलं, यापेक्षा माझ्याकडे काय आहे याची यादी केली तर काय होईल बरं? रोज झोपण्यापूर्वी 3 गोष्टी लिहा, ज्या गोष्टीसाठी तुम्ही आभार मानता। कृतज्ञतेचं भान नकारात्मकतेला मुळातून उकडून टाकतं। मित्रांनो, नकारात्मक विचार येणं हा दोष नाहीये, पण ते तसंच मनात ठेवणं हे आपल्या शांतीवरती घातक आहे। तुम्ही वरचे 5 नियम नित्य नियमाने वापरले तर विचार तुम्हाला खेचणार नाहीयेत, तुम्ही विचारांना दिशा द्याल। हे उपाय उपयोगी वाटले असतील तर हा एपिसोड शेअर करा आणि अजून अशा प्रेरणादायी विषयांसाठी नक्की भेट द्या आपल्या लाईव्ह विजडम हबला। मनात शांतता असेल तर बाहेरचं वादळ कधीही त्रास देत नाहीये।